नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत बारामती कृषी प्रदर्शन 2026 मध्ये. अशी गर्दी झालेली आहे, इथे जरा कॅमेरा दाखव. आज शनिवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी झालेली आहे इथे. आणि इकडे तिकीट काउंटर आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे कृषी प्रदर्शनचं तिकीट आपल्याला मिळालं आहे. तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती आम्ही इथे देणार आहोत. चला मित्रांनो, जाऊया आपण. मी तिथं लावलेलं आहे. एक वेगळं पीक आहे, आपण वापरू शकता. अशा प्रकारे वेगवेगळी पिकं तुम्हाला इथं मिळतील. प्रदर्शनमध्ये तुम्ही जेव्हा येता एखाद्या कृषी प्रदर्शनमध्ये, त्यावेळेस अशा प्रकारची वेगवेगळी आपल्याला झाडे, रोपे, अशी पिकं तुम्हाला दिसतात. इथे मका प्लस मिरचीचे पीक केलेले आहे. वरती मका आणि खाली मिरचीचं पीक झालं. मित्रांनो, हे आपण जे पाहताय ते मक्याचं कणीस आहे. तर याच्यामध्ये खासियत अशी आहे की हे मल्चिंग पेपरमध्ये लावलं आणि याच्यामध्ये दुसरं म्हणजे खाली तुम्ही पाहिलं तर मिरचीची रोपं लावलेली दिसतात मध्ये. म्हणजे एकाच पिकामध्ये तुम्ही दोन पिकं तुम्ही काढलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण हे दोन फायदे आपण एका पिकामध्ये घेऊ शकतो. मित्रांनो, आपण पलीकडे पाहिलं तर केळीची बाग तुम्हाला दिसते. आपण तिकडे जाणारच आहोत, पण तुम्ही इथून पाहू शकता. आपण शेतकऱ्याची शेती करताय त्याच प्रकारे शेती केलेली आहे. यांनी हे 4 महिने किंवा 5 महिने असे आधी घेतलेले असतात आणि त्याच्यावरती स्वतः लाईव्ह शेती इथे करतात. आणि त्यानंतर आपल्याला ह्या कृषी प्रदर्शनमध्ये आपल्याला हे पीक पाहायला मिळतं. आणि आपण देखील अशा प्रकारची शेती स्वतः करू शकता आणि असं जबरदस्त असं भरघोस पीक तुम्ही घेऊ शकता. तुम्ही पाहिलं तर कोबी, फ्लावर, बऱ्याचशा टोमॅटो जात आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे कलर्स या फुलांमध्ये आपल्याला मिळतात. जसे आपले जास्वंदचं फुल असते त्या प्रकारे फुल आहे. आपण जे पाहू शकता इथे पडवळ आणि भोपळा ह्या दोन पिकांचं स्ट्रक्चर इथे बांधलेलं आहे. जे स्ट्रक्चर आहे म्हणजे लोखंडी स्ट्रक्चर बांधून त्याच्यावरती अशा प्रकारे भरघोस असं पीक घेतलेलं आहे. 6 फुटाची जवळपास पडवळ तुम्हाला दिसते आणि 1 फुटापर्यंत भोपळे आलेले आहेत. एवढे मोठे मोठे भोपळे आणि पडवळ तुम्हाला इथे दिसत आहे. मल्चिंग पेपर लावून ही सगळी पिके घेण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला बीन्स आहेत, भेंडी आहे, काळे वांगे दिसतील तुम्हाला, मिरच्या आहेत, टोमॅटोचे वेल तुम्हाला दिसतात इथे असे. हे पण स्ट्रक्चर लावलेलं आहे, लोखंडी स्ट्रक्चर असं केलेलं आहे आणि त्या प्रकारे आपण हे पीक घेत आहे. पाहू शकता आपण फुलांची अशी वाटिका बनवली आहे. पाहू शकता आणि पुढे जास्वंद आहेत. बरेचसे अशा प्रकारचे
ससे, मोर, ड्रोन, पुढे तुम्हाला गाई, त्याचा बछडा दिसतोय, हरिण दिसतोय. तर अशा प्रकारचे कारंजे तुम्हाला मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हा एक स्टॅच्यू इथे तुम्हाला दिसेल. याची खासियत आपल्याला जर तुम्ही फोटो व्यवस्थित पाहिला, व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला समजेल. याच्यामध्ये जे काही धान्य असतात त्या साळी म्हणतात त्याला, त्या धान्याच्या ती गोणी लावलेली आहे आणि गोण्यांना ते धान्य लावलेलं आहे. त्याच्या प्रकारे त्याचे कपडे बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे स्टॅच्यू बनवलेला आहे. अंजीर शेती तुम्हाला इथे दिसते. अशा प्रकारे अंजीर शेती आहे आणि इकडे जांभळाची शेती आहे. तुम्ही ही जांभळाची झाडं लावू शकता. आपण ह्या जांभळांबद्दल, ह्या झाडांबद्दल आपण आवर्जून आपण विचारणा करूया, कारण माझ्या माहितीप्रमाणे याचं पीक जास्त भरघोस येतं आणि ह्या जांभळाचा नफा आपल्याला जास्त मिळतो. आपण माहिती पाहूया. हे जांभूळ सिलेक्शन म्हणून आहे, कृष्णा नाव आहे आपले केवीची व्हरायटी आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याला हिवाळी बार लागतो, म्हणजे मार्च एप्रिल हार्वेस्टिंगला येते. रेग्युलर व्हरायटी कशी जून जुलैला हार्वेस्टिंगला येते, हे पावसाळ्यात सापडते, म्हणजे त्याला अळीचा वगैरे त्रास होतो. हे दोन ते अडीच महिने त्याच्या अगोदर येते, त्यामुळे मार्च एप्रिलला हार्वेस्टिंग झाल्यामुळे ना पावसाळ्यात पण सापडत नाही आणि याला म्हणजे अळीचं वगैरे काय डॅमेज बसत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की काय म्हणतात त्याला, हाईट कमी राहते. डॉर्क व्हरायटी असल्यामुळे हाईट कमी राहते, 15 ते 20 फूटपर्यंत हाईट राहते. त्यामुळे जर खालच्या खाली फ्रेम तयार होतो, त्यामुळे हार्वेस्टिंगला खाली सोपं जाते. त्याचं अजून एक वैशिष्ट्य की याचं फळी साईज मिडियम राहते, म्हणजे आतली सीडची साईज छोटी राहते आणि आतलं पल्प जे असते ना ते साईज जास्त राहते. मिडियम साईज राहते, 30 ते 35 ग्राम वजन राहते. किती दिवसामध्ये लावल्यानंतर साधारण 3.5 वर्षानंतर याला पहिला बार येतो आणि याचं कसं डिस्टन्स 25 बाय 25 फुटावर लावलं जाते. एकरी साधारण 70 ते 75 झाडं बसून जातात. कोणत्या प्रकारचं म्हणजे व्हाईट ब्लॅक जांभूळ मल्चिंग पेपर वगैरे काय लावायची? नाही लावून नाही, ते एक्स्ट्रा केलेलं आहे. तुम्ही आपण नॉर्मली आपण बिना मल्चिंगची करू शकतो. कोणती व्हरायटी? त्याला जमीन आपली मुरमाड जमीन लागते, निचराची जमीन लागते. पाणी निचरा झाला पाहिजे, म्हणजे वॉटर लॉगिंग कंडिशन झाली नाही पाहिजे, पाणी साठून नाही राहिलं पाहिजे. म्हणजे मुरमाड जमीन लागते, मुरमाड त्याच्यामध्ये जमीन. पीक चांगलं आहे. चांगलं लागतं, म्हणजे निचरा होणारी जमीन लागते. जर आता याच्याबद्दल आपल्याला ही रोपं घ्यायची असेल तर कुठे आपले केवीके बारामतीमध्ये इथं पलीकडे रोपवाटिका आहे, तुम्ही इथं नर्सरी बुकिंग करू शकता, तुम्हाला मिळून जाईल. रोप कितीला मिळते? साधारण 300 ते 500 रुपयाला रोप मिळेल. 4 ते 5 महिन्यात रोप राहतं, 2-2.5 महिन्यात मिळून. आणि पीक कधी लावल्यानंतर 3.5 वर्षानंतर पहिला. मित्रांनो, ही फळ पीक रोप वाटिका आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला ही फळ पीक तुम्हाला इथे दिसतात. खाली तुम्हाला मोबाईल नंबर आहे. जर तुम्हाला त्याच्यावरती जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, इथं आंब्याचे तुम्हाला दिसतात रोपं. केशर आंबा आहे, आपण पाहू शकता लागलेलं आहे त्या आंब्याला. तर अशा प्रकारचे ATS आंबा म्हणून आहे. तर वेगवेगळ्या जाती तुम्हाला आंब्याच्या जम्बो किट म्हणजे मी दिसेल.